आता मिर्जापूरमध्ये आहोत. कट्टा मिलेगा? अरे भाई इधर साइड में मिलता है, साइड में मिलता है इधर। यहाँ से 1,500 से स्टार्टिंग रहता है। उसके बाद आप जितने का लेंगे अच्छा लोगे उतना अच्छा. मिर्जापूरमध्ये मधून जी इमेज बनली मिर्जापूरची की कट्टा आणि गुंडागिरी, बाहुबली का राज आहे. नमस्कार मित्रांनो, मॅजिक मराठीच्या नवीन ब्लॉगमध्ये मी आपलं स्वागत करतो. मी आहे उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर जिल्ह्यामध्ये मी आहे आणि इथे राजवल्लीच्या इथे आलो आहे. आपला मित्र मुंबईला आपल्यासोबत असतो, आपल्या ब्लॉगमध्ये सुद्धा असतो तो. आणि बघा त्याच्या इथे त्याचं घर आहे आणि इथे म्हशी वगैरे आहेत. शुभम त्याचं आता जस्ट दूध प्यायला, कच्चं दूध ह्या म्हशींचं. आणि आई शिवराज आहे, वल्लीचा भाऊ आहे इथे. आणि वल्ली शुभम, हे बघा कच्चं दूध आहे म्हशींचं कच्चं दूध शुभम प्यायला. आणि मस्त आहे, कसं आहे रियल भैंस का दूध. शिवराज आता या म्हशीचं आहे कच्चं दूध आहे ते पितोय. पूर्ण पिल्या पूर्ण एक वाटी बस झालं. इथलं वातावरण आहे. आता आम्ही कालच प्रयागराजला जाऊन आलो. प्रयागराजमध्ये 144 वर्षानंतर हा जो कुंभमेळा येतो तर त्यामध्ये स्नान केलं आणि रात्री इथे राहिलो होतो. मिर्झापूरमध्ये औराई म्हणून एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी बलीचं घर आहे, तर तिथे आम्ही राहिलो होतो. हे बघा, हे घर आहे बलीचं इथे. सो आता चहा वगैरे पितोय आणि फ्रेश होऊन आम्ही गंगेमध्ये स्नान करण्यासाठी जाणार आहोत. आणि त्यानंतर अजून काही उत्तर प्रदेशमधील जी तीर्थक्षेत्र आहेत ती एक्सप्लोर करायची आहेत. सो चला बघूया. सकाळी आता आम्ही गंगेमध्ये आंघोळ करण्यासाठी निघालो आहे. आता मिर्झापूरमध्ये आहोत. बली काय गावाचं नाव रे? औराई ना? औराईच्या इथे आहोत. आणि आता बघा बल्ली इथे कार चालवतोय आणि शिवराज आणि सूरज शुभम आहे. इथे गंगेमध्ये आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर पुढे आपल्याला काही दर्शन करायचे आहेत. महाआरतीला सुद्धा जायचं आहे. इथे गंगा नदी आहे बाजूला, इथे खाली दिसते ती. तिथे आम्ही अंघोळ केली आणि आत्ता पुन्हा निघतो इथून. सो मित्रांनो, आम्ही आश्रममधून निघालो आता. खूप छान झाड आहेत बघा, इथे पूर्ण ग्रीनरी नटलेलं हे आश्रम आहे. इथे तपश्चर्या करतात, वर्षभर असतात. आणि ह्याच आश्रमाचं एक पोंडल तिथे लागतं, जे प्रयागराजमध्ये आहे. तिथे या आश्रमाचं सुद्धा लागलं होतं, जिथे सगळे साधू संत येतात. या आश्रमातली सुद्धा महंत आहेत, ते तिथे जातात. नमस्कार मित्रांनो, मिर्झापूरमध्ये आहोत आणि बल्लीच्या इथे आहे. आम्ही सगळेच आता जेवायला बसलो आहे. तुम्हाला पण जेवण दाखवतो काय काय आहे ते. हे बघा, चपाती आहे आणि भात, त्यानंतर ही डाळ आहे कशी तरी, आणि हे आहे ना फणसाचं लोणचं आहे. म्हणजे कटहल का आचार आहे ना? हां, आचार आहे ना कटहल का? फणसाचं लोणचं आहे म्हणा. आंबा आणि फणस दोघांचं लोणचं आहे. हे बघा, आणि चाट आणि ही डाळ आहे. शिवराज, शुभम, राजवल्ली आणि सूरज आणि आम्ही 5 जण आलो होतो. ठेव ना. काल आम्ही प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर अंघोळ केली, स्नान केलं आणि त्यानंतर संध्याकाळी इथे आलो. आत्ता सकाळी आम्ही आश्रममध्ये गेलो होतो आणि त्यानंतर आता दुपारचं जेवण करतो आहे. ही भाजी आहे बटाटा आणि वाटाण्याची. मस्त एकदम गावसारखी टेस्ट आहे, चांगली. ही डाळ आहे घट्ट एकदम. भारी.
लोणचं खाऊन बघतो ना. हाँ वहाँ पे मतलब हमारे यहाँ पे लोकल के है। छान आहे एकदम, घरी बनवतात ना तशी टेस्ट आहे लोणच्याची एकदम. खूप छान. इथल्या गावामध्ये सगळं आहे ना, इथे सगळं पिकतं म्हणजे रायपासून ते सगळं आजूबाजूला पूर्ण शेती आहे, एकदम सपाट आहे. कशी टेस्ट आहे, कसं वाटलं इथे येऊन तुला? टेस्ट मस्त इथे एकदम शांततेची फिलिंग आहे. मिर्झापूर नावाप्रमाणे कसं वाटलं मिर्झापूर? कट्टा वगैरे बघितला का? त्याच्यापेक्षा चांगलंच आहे. नाव खराब करून ठेवलंय माणसाने, पण चांगलं आहे. बल्ली शुभम, कसं वाटलं UP मध्ये येऊन तुला? खूप छान वाटते आपल्याला. इथलं जेवण कसं आहे? जेवण एक नंबर आहे. समोसा सगळ्यात भारी. समोसा आवडला ना? राजवल्ली साऊथवरून आलाय, तेलंगणामधून. राजबंदी नाही, सॉरी राजवल्ली नाही, शिवराज कसं वाटलं तुला? जेवण सगळं होममेडेड आहे. हां, रोटीपासून आचारपासून काकडी सगळं इथे पिकवलं जातं ना? सगळे डाळ आणि हे सगळं होममेडेड आहे हम्म. आणि पौष्टिक आहार आहे. आपल्या मुंबईवरून चांगला. तू जाडा होशील ना. इकडे मी राहिलो तर 2 महिन्यात मी जाडा होणार, हां, एवढं प्रोटीन आहे. अच्छा. 2 महिन्यात राहा, नंतर आता लग्न करायला. लग्न 2 महिने पोस्टपोन कर, नंतर लग्न कर. आता मी लवकरात लवकर सगळं जेवण संपवतो. मुंबई से आए घूमे फिर नगरी से सब लोग कुंभ आए थे नहाने. अच्छा अच्छा अच्छा, नहा लिया भैया, हां ना आली आहे. बड़ा अच्छा ठीक है. पूछ रहे कहाँ रूम है, रूमवा कहाँ बताए द. तो फिर नहीं मालूम. जोगेश्वरी बताए हैं तो थोड़ा बराबर एड्रेस बताओ. तो वही महाराज भवन, जोगेश्वरी गुफा. अच्छा, महाकाली गुफा नाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे मिर्झापूरमध्ये, उत्तर प्रदेशमधील. आणि आम्ही काल गेलो होतो कुंभमेळ्यामध्ये, महाकुंभमध्ये स्नान करून आलो. आणि आज आम्ही मिर्झापूरमध्ये थांबलो आहे आणि इथे क्रिकेट खेळतो आहे. इकडे शुभम आहे, शुभम आणि सूरज हे दोघे उतरलेत खेळायला. आणि हे वही सगळे आमची 2 टीम बनले इथे क्रिकेट खेळतो आहे मिर्झापूरमध्ये. भाई इधर नहीं दिखाई दिया कालीन भाई वाला कट्टा विट्टा नहीं दिखाई दिया इधर नहीं रहता है क्या वैसा? सब पिक्चर इसे मूवी बनाया गया है यहाँ पर, अच्छा, ऐसा रियल नहीं है. रियल नहीं है क्या? तो हमने मिर्ज़ापुर का नाम सुना तो हमें लगा कि सब कट्टा बिट्टा रहेगा, इधर सब गुंडागर्दी रहेगी. जी नहीं, ऐसा नहीं है. क्या बोल रहे? ऐसा नहीं है. तो ज़्यादा करके मतलब क्या है भैया, ज़्यादा करके क्या काम क्या चलता है यहाँ पे लोगों का? यहाँ पर किसानी किया जाता है सब. सब खेती की जाती है ना, किसानी. बस भंडारा बहुत ज्यादा होता है यहाँ पर. क्या बोल रहे? हाँ, कहाँ रहता है भंडारा? यहाँ नदी किनारे हाँ, गंगा जी की अच्छा. हर एक आश्रम पर हम लोग का भंडारा होता रहता है. सब आश्रम है ना गंगा नदी के किनारे. अच्छे अच्छे साधु संत वहाँ पर रहते हैं. हां हां, आम्ही सकाळी गेलो होतो. एक परमहंस यांचं एक आश्रम आहे, त्याच्यामध्ये तिथेच लागून नदी आहे गंगा नदी. तर गंगा नदीमध्ये आम्ही स्नान केलो आणि त्या गंगा नदीच्या बाजूला पूर्ण ती नदी जी जाते क्रॉस करून तिथे आहे मिर्झापूर. आणि तिकडे खूप आश्रम आहेत, तर त्या आश्रमांमध्ये भंडारा वगैरे खूप चालतो. आणि जसं मिर्झापूरचं जे नाव झालं आहे ना, आश्रम गडगडानंदजी महाराज का आश्रम आहे वहाँ पे. आणि हां, आणि जसं आपण विचार करतो ना मधून जी इमेज बनली मिर्झापूरची की कट्टा आणि गुंडागिरी, बाहुबली का राज आहे, पण तसं काही नाही आहे. इथले सगळे म्हणजे मोस्ट ऑफ 99% सगळे लोक इथली शेतकरी आहेत. इथे शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये राईची शेती केली जाते, गव्हाची केली जाते, सगळ्या भाताची वगैरे सगळी शेती इथे केली जाते. आणि खूप धार्मिक लोक आहेत इथे. आश्रम खूप आहेत ह्या भागामध्ये, वेगवेगळ्या साधूंचे आश्रम आहेत. तिथे काही साधू तर संसार सोडून म्हणजे परमात्म्याचा लाभ घेण्यासाठी संसार सोडून ते पूजा करतात आणि तिथे तपश्चर्या करत बसतात. असे इथे खूप आश्रम आहेत आणि इथली लोक खूप धार्मिक आहेत. आणि बघा खूप मुलं आहेत इथली, ही सगळी क्रिकेट खेळतात. त्याच्यामुळे मिर्झापूरमध्ये आल्यावर मी रील टाकली होती मिर्झापूरची, तेव्हा माझ्या काही मित्रांनी कमेंट दिली की भाई कट्टा लेके आना. तर इकडे कट्टा वगैरे काय आता मिळत नाही. आणि मी इथे विचारलं की याच्याबद्दल की कट्ट्याची वगैरे कारखाने कुठे आहेत किंवा कसे म्हणतात, तर असं इकडे काही नाही आहे. मिर्झापूरमध्ये
मोस्टली जे कार्पेट आहे कार्पेटचं हब होतं पहिल्यांदा. आतासुद्धा एक्सपोर्टमध्ये कार्पेटचा काही वाटा आहे. त्याचप्रमाणे इथे पितळेची भांडी खूप बनतात. पितळेचं सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग या मिर्झापूरमध्ये खूप चालतं. सो मिर्झापूर म्हणून जी आपली इमेज एक बनले ती इथे येऊन असं पाहायला मिळतं की एवढं काही नाही ते म्हणजे जे बाहुबलींचं राज म्हणतो तसं काही नाही ना. आम्ही आता क्रिकेट खेळतो आहे आणि यातला कोण आऊट झाल्यावर मी क्रिकेट खेळायला जाणार आहे. शुभम बॅट सोड. और ह्या भैयाने मला त्याची चप्पल दिली आहे. माझी चप्पल मध्ये सायकलवर टाकले. खूप मस्त बघा पूर्ण मैदान आहे पूर्ण. जरा पण डोंगर कुठे दिसत नाही. आता आम्हाला संध्याकाळच्या आरतीला वाराणसीला जायचं आहे. त्यामुळे आम्ही हा डाव संपवून पुन्हा निघालो आहे. भैया ये पेड़ क्यों दौड़ के रही है? ये दौड़ रहे हैं पेड़ चल रहे हैं ऐसा क्यों है? दौड़ नहीं रही है भैया, यहाँ पे मतलब देवी देता रहते हैं इधर. अच्छा गॉड फार. हाँ भगवान इसमें बसते हैं इसके लिए अच्छा. इधर है. तो इनकी पूजा करते हैं क्या? जी पूजा करते हैं. ये देखो पेड़ देखो कैसे है. देखो ऐसा लग रहा है कि दौड़ रहे हैं और चारों एक साथ 4 ही पेड़ ऐसे है क्या? ये कुछ बाढ़ आई थी क्या? हम लोग मिर्ज़ापुर में है और ये छोटे मुन्ना भैया है मिर्ज़ापुर के 2 लोग देखो और ये उनके साथीदार है सब. ये कितने का बेचते? 1 रुपया के 1 रुपया का 1. 1 रुपये के 1 बेचते. हाँ बढ़िया है. बेचते ना रहते लोग घरासाठी ठेवतात. नहीं बाहर अगर बेचेंगे तो बोल रहा हूँ. कैसे भी जाता है मतलब लोग घर पे खाना बना रहे हैं. मित्रांनो बघा 1 रुपयाला 1 ही विकली जाते. मिर्झापूरमध्ये आहे इथे मुख्य व्यवसाय चालतो शेती. हे बघा आजूबाजूला सगळी शेतं आहेत पूर्ण त्या बाजूला. भाई ज्यादा घरी कौन सा रहता है यहाँ पे? मतलब खेती कौन सी रहती है? गेहूँ चावल सरसों बाजरा सीजन में हर एक चीज. गेहूँ मतलब मुख्य है गेहूँ चावल. गेहूँ चावल का मुख्य है. ओके तो 12 महीने रहता है क्या चालू? 6 महीने का. अच्छा 6 महीने सरसों अभी 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 खत्म हुआ है समझा बारिश खत्म हुआ तो अभी कौन सा आएगा? अभी गेहूँ आएगा. अभी गेहूँ कटेगा हाँ. तब फिर 2 महीने बाद फिर वो धान चावल उसके बाद. अच्छा तो शेतीचा व्यवसाय मुख्य चालतो इथे आणि त्यासोबत दुग्ध व्यवसाय चालतो. बघा म्हशी वगैरे आहेत इथे बाजूला सगळ्या म्हशी गाई वगैरे आहेत आणि त्याच्यापासून हे शेणापासून बनवलं आहे. शेणाच्या गोवरी आपण बोलतो. भाई आपण लोग क्या बोलते हैं इसमें हिंदी में? उपरी बोलतात याला. आणि हे आहे ना 5 रुपयाला 1 वगैरे विकलं जातं. याच्यावर लिट्टी चोखा बनवतात जेवण वगैरे बनवतात. याच्यासाठी हे खूप उपयोग येतं शेणाचं आणि याच्यामधून इकडे रोजगार निर्मिती वगैरे होते. आणि मिर्झापूरमध्ये आपण बोलतो ना की कट्टा वगैरे तर तसं काय मला असं ऐकायला नाही मिळालं. तरी पण आपले मित्र आहेत इथे काही इथे आलेत माझ्या मित्राच्या इथे तर त्यांना विचारतो. मिर्झापूरमधले आहेत सगळे हे. भैया कुछ रहता है क्या इधर कट्टा विट्टा मिलेगा? अरे भाई इधर साइड में मिलता है. साइड में मिलता है इधर. वो साइड में मिलता है. कटाक में नहीं जा रहा बोले ना आपको तो मिल जाएगा? यहाँ पर जंगल सब है. लेकिन अभी यहाँ जाके पे एकदम मैंने- MP आ जाएगा छत्तीसगढ़ आएगा अच्छा वो साइड में हाँ उधर आगे भाई सटा हुआ भाई साहब मिर्जापुर MP है और युवा जिला युवा नहीं हाँ. है मध्य प्रदेश का. तो जो सटा जैसे हुआ है. सीरीज में जो मिर्जापुर में दिखाया था जैसे हाँ, गाली भी देते हैं, कट्टा सब इधर इधर सेम वैसे है? सेम. बस गाली भी देते हैं क्या? हाँ, गाली गाली भी देते हैं. क्या बोले कौन सा गाली देते हैं? बैंचोद माधर क्या बोल रहे हैं? फेमस बोल नहीं सकते कैमरे के सामने ना वैसा हाँ. बोलते हैं. बड़ा फोटो खिंचाता का है बते? विदेशी है ना. ऑस्ट्रेलिया और अच्छा मिलता है मतलब कट्टा मिलता है, अच्छा मिलता है. हाँ यहाँ से 1,500 से स्टार्टिंग रहता है. हाँ. उसके बाद आप जितने जितना का जितना अच्छा लोगे उतना अच्छा. वो 1,500 वाला भी चलता है अच्छा. हाँ, तो मुंबई में मिलता होगा ना. चलता भी है. नहीं मिल रहा है ना उधर. वो हाथ में फट जाता है. हाँ, वो तो देसी मतलब का इधर रख भी नहीं सकती इधर भी पड़ जाएगा ना. हाँ इधर भी कुछ नहीं, वो ट्रिगर जो- लॉक रहता है उसे छोड़ा के रखते हैं उसको. अच्छा तो वही भाई बहुत डेंजर है. हम लोग निकलते इधर से अभी. नहीं भाई ऐसा कोई बात नहीं इधर नहीं है उधर. मित्रांनो माझ्या मागे गेलं हे मान मंदिर घाट आणि याच्यानंतर आता थोडं पुढे गेल्यानंतर मणिकर्णिका घाट येणार आहे.
आणि लेफ्ट साईडला इकडे समोर पुढे मंदिर आहे आणि हे गंगाघाट आहे पूर्ण. सो ह्या सगळ्या घाटांवर आम्ही आता फिरतोय.